कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई ताई कुठे आहे ग? नाही म्हणजे सकाळपासून दिसली नाही म्हणून विचारलं तुला। आणि तसंही या शाळेला सुट्टी पण आहे, मग गेली कुठे? शिवानीकडे गेलीये ग। शिवानी? का? ते काम असेल ना तिचं। अगं आई ती दिवसभर बाहेर आहे। असं कुठलं काम आहे एवढं? मी कधीपासून तिला फोन लावायचा प्रयत्न करते, फोन उचलतच नाहीये ती। अगं असेल काहीतरी काम। आणि तू कशाला फोन केलास ग तिला? हं? आई असं कुठलं काम आहे? ती ना असं दिवसभर लोकांची कामं करत फिरते आणि मग चक्कर वगैरे येते तिला। एक काम कर, तू तिला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि बोलाव घरी। एवढं कसलं काम आहे बघ ना, तुला पण सांगितलं नाहीये तिने काही, हो ना? नाही बाई, मला काही सांगितलं नाही, पण मला असं वाटतं की जावई बापूंबद्दल किंवा हा ते तक्रार केली ना त्याबद्दल काहीतरी बोलायचं असेल। हो का? बर बर, पण मला सांग त्या शिवानीचा आणि या तक्रारीचा काय संबंध आहे? ग मैत्रीण आहे ना ती तिची, तिला काळजी वाटली असेल म्हणून बोलवलं असणार आहे ना। अच्छा, मग तिला दुसऱ्यांची खूप काळजी आहे आणि आपलं काय? आपण सुद्धा काळजीपोटीच तिच्यासाठी एवढं सगळं केलंय ना, तरी तिने काय केलं? तक्रार मागेच घेतली ना। इरा, अगं कशाला तो तक्रारीचा विषय काढतेस? बाबा कारण मला खूप त्रास होतोय। हे बघ झालंय, संपलंय सगळं। आणि तूच म्हणाली होतीस ना की त्या सूर्यवंशांचं नाव या घरात अजिबात काढायचं नाही। हो बरोबर आहे तुमचं, पण काय आहे की काही घडायच्या आधीच सगळा विषय संपला, त्याचं वाईट वाटतंय जरा। इरा, आधीच अक्षरा खूप टेन्शन मध्ये आहे। तिचं टेन्शन वाढेल असं अजून आपण नको ग वागायला। आणि एवढी काळजी वाटते ना तुला, तूच फोन लावून बघ कुठपर्यंत आलीये बघ। अरे ते बघ, अक्षु आलीच घरी। हा आली का? ये ये ये। अरे मदन, तू पण आलायस? या बसा बसा बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी। ताई काय झालंय? तुझा चेहरा असा पडला काय? तुला परत चक्कर वगैरे आली का? हा घ्या पाणी। काय झालं अक्षरा? काही नाही ताई, काही नाही। कसं काय? तू काहीतरी वेगळं सांगतेस आणि तुझा चेहरा काहीतरी वेगळा सांगतोय। काय झालंय नक्की सांग, काय एवढी अपसेट दिसतीयस? अधिपतींमुळे अपसेट आहे ती तर आधीपासूनच त्यांच्यामुळे अपसेट आहे। आज नवीन काय झालंय? त्यांना भेटली ना ती आज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।